प्रसाद लाड, अहो कोणत्या तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देणार? मुळामध्ये तुम्हाला हिंदूंना शुभेच्छा द्यायचा अधिकारच नाही, कारण तुम्ही अनेक वेळा गोल टोपी घालून मस्जिदमध्ये जाऊन तुम्ही नमाज पढण्याचं काम केलं. एवढंच नाही, तुम्ही त्या दर्ग्यामध्ये जाऊन चादर पांघरण्याचं काम केलं. अहो एवढंच नव्हे तर तुम्ही मुसलमान समाज बांधवाच्या घरात जाऊन तुम्ही बिर्याणी मधली मोठी मोठी हाडं कडाखड फोडून खाल्ली आणि तुम्ही कोणत्या तोंडाने तुम्ही फक्त हिंदूंना शुभेच्छा देताय? खरं तर तुमचं रक्त चेक करायला लागतंय. तुमचं रक्त हिरवं रक्त आहे आणि विचार देखील हिरवेच आहेत. प्रसाद लाड, तुम्ही सांगताय की मुंबई महापालिकेमध्ये चोरी झाली. अहो तुम्हाला काय जीवाला नाही मनाला काय वाटते का? अहो खरं तर चोऱ्यांचा मोरक्या तुम्ही आहे, दरोडेखोऱ्यांचा मोरक्या तुम्ही आहे. अहो ज्या सरकारमध्ये बसलेले आहेत ना, त्या सरकारमध्ये तुमच्या आज घेतलेले बाहेरून आयात करून घेतलेले आमदार खासदारांनी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला. अहो त्यांना तुम्ही आज मांडीवर घेऊन खेळवताय. त्यावेळेस तुम्हाला काय गुदगुल्या होते त्या? अहो प्रसाद लाड, खरा भ्रष्टाचार, खरे चोरी करणारी टोळी ही तुमची आहे आणि त्या टोळीचं मोरक्यात तुम्ही आहे. त्या टोळीला खत पाणी तुम्ही घालताय. संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेला आहे. तुम्ही या महापालिकेमध्ये काहीतरी लोकांमध्ये बोलून संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत असाल, पण लक्षात ठेवा, ही मराठी माणूस तुमची अवकात तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही.